लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे। महाविकास आघाडीकडून आज परभणीतल्या पाथरी रस्त्यावरील मंगल कार्यालयामध्ये मेळावा घेण्यात आला। या मेळाव्याला महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी बोलत असताना खासदार संजय जाधव यांनी आपण गेल्या वेळेपेक्षा यावेळेस दुप्पट मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। समोर कुणीही उमेदवार असला तरी आपल्याला त्याचा फरक पडणार नाही असं देखील संजय जाधव म्हणाले आहेत। महाविकास आघाडीचा मेळावा झाला, काय वाटतं आपल्याला? मेळावा एक समन्वयाचा मेळावा होता। हे उमेदवार म्हणून बोलवलेला मेळावा नव्हता। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा मेळावा बोलवला होता की बा सगळ्या पक्षाचे लोकसभेतले जे काही पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, मग ते आजी असतील, माजी असतील, सगळ्यांनी एकत्र बसून एक विचाराची देवाणघेवाण करावी आणि आम्ही सगळेजण संघटित होऊन या ठिकाणी या राक्षसाला वध करणार आहोत अशा स्वरूपाची भूमिका मांडण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। नेमकी कशा प्रकारची निवडणूक वाटते ही लोकसभा? ही लोकसभेची निवडणूक, ही लोकसभेची निवडणूक म्हणजे हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीची निवडणूक आहे। ही निवडणूक चांगल्या प्रकारची बघायला मिळेल आपल्याला। पुढचा उमेदवार कोण आहे ह्याला आम्ही महत्त्व देत नाही, परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार मागच्या वेळेसपेक्षा जास्त मताने, दुपटीपेक्षाही जास्त मताने निवडून येईल एवढं आपल्याला मी उमेदवार म्हणून आत्मविश्वासाने सांगतो। कारण मतदारांमध्ये ती तीव्रता आहे, मतदारांमध्ये क्रोध आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये सामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं केलंय। मग त्यामध्ये नोकरदार वर्ग सोडला नाही, शेतकरी सोडला नाही, व्यापारी सोडला नाही, GSTच्या नावाखाली, ID, CID, इन्कम टॅक्स, EDच्या नावाखाली सोडला नाही। प्रत्येकाला नामोहरम करण्याचं काम या नमो सरकारनं या ठिकाणी ज्याच्यामध्ये केलंय त्याची चीड सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयामध्ये आहे आणि ती मताच्या रूपाने प्रगट होणार आहे हे आपल्याला उघड्या डोळ्याने बघायला मिळेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगा। त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकींबाबतची आपलं मत काय हे देखील कमेंटमध्ये सांगा।